सोमवारची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याच्या 4 राण्या होत्या. त्याने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं, दुसरीला स्वयंपाकाचं, तिसरीला मुलाबाळांचं काम सांगितलं व चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं. काही दिवस ठीक चाललं, पण पुढं पुढं त्या एकमेकींच्या कामावरून भांडण करू लागल्या. एके दिवशी हे राजाच्या कानी गेलं. राजा चिंतातूर झाला. तसाच उठला आणि कचेरीत गेला. इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला. राजाला वसिष्ठांनी चिंतेचं कारण विचारलं. राजानं ते सांगितलं. ते दोघे राणींच्या महारी गेले. 4ही राण्यांना एके ठिकाणी बोलावलं व भांडण्याचं कारण विचारलं. मीच का असं करावं अशी चौघींनी कारणं सांगितली. राजा म्हणाला, मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टीनं पाहिलं, भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीला म्हणाले, तुला दूध दुभत्याचं काम का करायचंय ते ऐक. तू आदल्या जन्मी गाय होतीस, रानात चरत असे. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर दुपारी त्यावर तू दुधाच्या धारा धरून अभिषेक करत होतीस. पण गेल्या जन्मी हे व्रत अपुरं राहिलं. ते पूर्ण व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा केली. त्यानं तुला सांगितलं, नवरा हा शंकर आहे असं समजून तो सांगेल तसं तू वाग. त्यातच तुझं कल्याण आहे. पुढे तू मोक्षाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं व ते सुखा समाधानानं राहू लागले. ऋषी दुसऱ्या राणीला म्हणाले, तू स्वयंपाकीण का व्हावंस ते सांगतो, ऐक. आदल्या जन्मी तू एका गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरान्न मागून निर्वाह करीत होतीस. दर सोमवारी उपास करून 5 घरी कोरान्न मागून त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवित होतीस. ही भक्ती देवाला आवडली. तुझ्या भक्तीचं फळ म्हणून तू राजाची राणी झालीस. राजानं दिलेलं काम कर. सर्वांना जीव घालून त्यांचा आत्मा शांत कर, म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल. पती सेवेने शंकराची कृपा होईल व कैलास लाभेल. आशीर्वाद मिळाला. राणी सुखा समाधानानं वागू लागली. ऋषींनी तिसऱ्या राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरणी होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळे शंकराला अर्पण करीस. स्वतः मात्र उपास करीस. तुझ्या श्रद्धेमुळे तू राणी झालीस. तू दिलेल्या फळाने देवानं तुला मुलं दिली. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. राजानं दिलेलं काम प्रेमानं कर. आनंदानं मुलांचा सांभाळ कर. सुखानं राहा. ह्यातच तुझं कल्याण आहे. तुला शंकर प्रसन्न होईल असा आशीर्वाद दिला. राणी सुखा समाधानानं वागू लागली. नंतर ऋषी चौथ्या राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतीस. आभाळातून उडताना तू